शरद पवारांना खोकल्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवतोय अशी माहिती मिळते आणि सुप्रिया सुळे या देखील तिथे पोहोचलेल्या आहेत। सदानंद सुळे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या त्यांची या डॉक्टरांसोबत असेल किंवा या ठिकाणचे जे कोणी सदस्य आहेत त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे। रोहित पवार देखील रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळे देखील आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टरांसोबत सध्या सुप्रिया सुळे बोलत आहेत। काय नेमकं झालेलं आहे, पवारांना काय नेमका त्रास होत असावा याची माहिती त्यांनी कदाचित डॉक्टरांना दिली असावी। दरम्यान जी माहिती मिळते त्यानुसार पवारांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास होतो आहे। अपडेट जाणून घ्या तर शिवानी पांढरे आपल्यासोबत आहेत। शिवानी, पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय। सुप्रिया सुळे देखील दुसऱ्या दृश्यामध्ये सध्या डॉक्टरांशी संवाद साधत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। काय अधिकचे तपशील आहेत या बातमीचे? अर्थातच सुप्रिया सुळे शरद पवारांसोबतच बारामतीहून रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर काही वेळातच रोहित पवार देखील दाखल झाले आणि त्यांचे जे विठ्ठल मनियार आहेत, जे सहकारी आहेत, ते देखील दाखल झाले आहेत। त्यांना सिटी स्कॅन झाल्याची सध्या माहिती आहे। मात्र ज्यावेळी एबीपी माझ्या चौथ्या मजल्यावर गेलं होतं आणि त्यांच्या प्रकृतीची तपासणी बघत होतं, काय काय चाललंय काय काय नाही, तेव्हा सुप्रिया सुळे हे डॉक्टरांशी बोलताना आपल्याला बघायला मिळाल्या। त्यांनी सरळ डॉक्टरांना सांगितलं, तुम्ही म्हणाल तसं तुमच्या सजेशननुसार शरद पवार यांच्यावर आपण उपचार करू आणि तुमचं सजेशन असेल किंवा तुमचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील। आणि साधारण 15 ते 20 मिनिटांनी माध्यमांना माहिती देण्यासाठी सुप्रिया सुळे नाही तर डॉक्टर स्वतः येतील रुबी हॉलचे आणि ते सगळ्या माध्यमांना शरद पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती देतील। आपण जर बघितलं तर शरद पवार यांना सकाळपासून खोकल्याचा त्रास होत होता। त्यांना गोविंद बागेत देखील डॉक्टर तपासणीसाठी गेले होते आणि त्यांना नंतर रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र शरद पवार म्हणल्यावर रुबी हॉलमध्ये किंवा त्या सगळ्या फ्लोअरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणतेही हॉस्पिटलचे रूल्स न तोडता तुम्ही सगळं काम करा असा सल्ला आहे तो डॉक्टरांना सुप्रिया सुळे यांनी स्वतः दिला आहे। इथे फक्त माझे आई वडील आणि हे कुटुंब आहे, बाकी कार्यकर्ते हे सगळे माझेच असले तरी त्यांना आज सोडू नका असंही सुप्रिया सुळे यांनी सगळ्यांना सांगितलंय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे, सिटी स्कॅन झाल्याची माहिती आहे आणि डॉक्टर पुन्हा त्यांच्यावर उपचार करतीलच। मात्र डॉक्टर माध्यमांसमोर देखील शरद पवारांच्या प्रकृतीबाबत काही वेळात माहिती देतील।